अमेरिकेतल्या सिॲटल गावामध्ये एक आयुर्वेदाची ट्रीटमेंट देणारी एक जागा आहे. तिथल्या टेबलावरती तुम्ही बघितलंत किंवा महाराष्ट्रातल्या पुष्कळशा साधारण 50च्या 60च्या आतल्या वैद्यांच्या टेबलावर तुम्ही बघितलं की तिथे एक फोटो असतो. जसा तुम्ही कोर्टात गेल्यानंतर किंवा सरकारी ऑफिसात सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांचे फोटो असतात, अशा तऱ्हेचा फोटो माझ्या भावाचा वैद्यांच्या टेबलावरती ठेवलेला असतो. खरं तर अण्णा गेले तेव्हा मी फक्त 13 वर्षाचा होतो. आज त्यांना जाऊन 25 वर्ष झाली तरीसुद्धा त्यांचं अस्तित्व सतत जाणवत राहतं. ते खरं तर त्या संस्कारांमधून आणि त्यांनी उभ्या केलेल्या असंख्य विद्यार्थी जे आत्ताचे यशस्वी वैद्य आहेत त्यांच्यामधून आणि त्यांनी उभ्या केलेल्या यशस्वी आयुर्वेदाच्या कामांमधून, त्यांच्या बोलण्यात जी आर्द्रता होती किंवा त्यांच्या संपूर्ण वागण्यामध्ये जे काही प्रेमळपणा होता, त्यामुळे त्या वातावरणातनं भारावून जाणं आणि त्यांच्यातच राहणं ही गोष्ट खूपच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडायची. आणि मी तर त्यातलाच होतो, त्यामुळे मी सहजपणे त्यांच्याकडे आकृष्ट झालो आणि त्यांच्याकडेच राहिलो. एखाद्या माणसाने आपल्या आयुष्याचं सार्थक करावं, कसं करावं, अमर कसं व्हावं, हे सरांनी त्यांच्या कृतीतनं दाखवून दिलं. ही निश्चित प्रयोजन घेऊन आलेली माणसं आहेत. कीर्तनकार माझे वडील म्हणजे भारतातले एक प्रसिद्ध मराठी कीर्तनकार होते. पण कीर्तनकारांच्या येण्या जाण्यापेक्षा आमच्याकडे येणं जाणं असायचं ते शास्त्री, पंडित, वैदिक अशा लोकांचं असायचं. हरिभाऊ परांजपे म्हणून अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय हे बंद पडलं होतं. त्यांनी पूर्वी चालू केलेलं, बंद पडलेलं, त्यांनी पुन्हा कष्ट करून पुन्हा सुरू केलेलं. तर ते आल्याबरोबर वडील म्हणले, हो हो या 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 बसा. ते म्हणले, नाही मी भिक्षा मागायला आलो आहे. तर वडील म्हणाले की भिक्षा काय, तुम्ही रोज जेवायला आलात तरी आम्हाला हवंच आहे. ते म्हणाले की मला जेवायची भिक्षा नको आहे, मला तुमचा मुलगा आयुर्वेद शिकायला पाहिजे आणि माझ्या कॉलेजात त्यांनी शिकावं म्हणून भिक्षा मागायला मी आलो आहे. आणि त्याप्रमाणे लगेच पुढचा जे जून महिना आला त्याच्यात अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. आमचे वडील हे स्वतः सतत आयुर्वेदातली वेगवेगळी औषधं तयार करण्यामध्ये दंग असत. आमच्या वडिलांचं असं वैशिष्ट्य होतं की त्यांची अशी बारकीशी जी खोली होती 10 बाय 12ची, ती प्रयोगशाळाच होती. तर आमच्या वडिलांना अशी जुन्या शास्त्रांचा, जुन्या विद्यांचा जास्तीत जास्त कसा प्रचार होईल अशी मोठी तीव्र इच्छा असायची. आयुर्वेदाचं ज्ञान हे बहुतांशी घराण्यांमध्ये अडकलेलं होतं. त्या वैद्यांनी आपल्या मुलांना फक्त शिकवायचं, त्याच्या पलीकडे ते जात नाही. आणि असं असल्यामुळे वैद्यांची संख्या लिमिटेड, त्याच्यातून उत्तम दर्जाची जी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत ते ज्ञान पोचत नाही. उत्तम दर्जाचे वैद्य आहेत, त्यांचं ज्ञान त्यांच्या मुलांच्या क्षमतेपुरतंच मर्यादित राहिलेलं. त्या मुलांची क्षमता नसली तर त्या ज्ञानाचा काही पुढे उपयोग नाही. आणि अशा पद्धतीने वैद्य तयार होऊन किती होणार. अख्ख्या भारतभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये घराणी किती. पुण्यामध्ये त्यावेळी 3-4 महत्त्वाची मोठी घराणी होती, त्यांच्या मध्येच ते शिक्षण लिमिटेड राहिलेलं. ही कोंडी फोडायचं काम कोल्हटकर सरांनी महत्त्वाचं केलं. वेगवेगळ्या वैद्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि ती वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्यांच्याकडे जाऊन ते ज्ञान शिकलं पाहिजे, हा पहिला महत्त्वाचा विचार त्यांनी केला. त्यावेळेचे जे वैद्य लोक होते ते चांगले चांगले वैद्य होते. त्यात फणसळकर नावाचे जे तिथे त्याचे गुरुजी होते त्यांच्याशी त्याची जास्त गट्टी जमली आणि फणसळकरांकडे त्याने जास्तीत जास्त शिक्षण घेतलं. म्हणजे नेहमी देखील तो संध्याकाळी त्यांच्याकडेच जायचा.
म्हणजे एका बाजूला वैद्य वेणीमाधव शास्त्री जोशींसारखे धातूंचा विचार, रसरक्तादी धातूंचा विचार प्रधान मानून चिकित्सा करणारे वैद्य होते. दोषदृष्टी भवेत वैद्य असं म्हणणारी पुण्याची जोशी घराण्याची परंपरा, यांच्याकडनं तर त्यांनी ज्ञान घेतलंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन धातूंचा विचार काही करायचा असतो आणि तो खूप महत्त्वाचा विचार आहे असं लक्षात घेऊन वेणीमाधव शास्त्री हे त्यातले तज्ज्ञ आहेत, अतिशय मोठे विद्वान वैद्य आहेत असं लक्षात घेऊन त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडनं धातूंचा विचार ते शिकून घेतला. आणि त्यामुळे इतक्या वैद्यांकडनं ते शिकले, हे जसं त्यांचं मोठेपण आहे त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं मोठेपण मला असं वाटतं की एवढ्या प्रकांड पंडित असणाऱ्या मोठ्या वैद्यांचे सगळ्यांचे ते एकमुखाने आवडते शिष्य होते. त्यावेळेला वैद्य म्हणून समाजात मान्यता नव्हती. बहुतेक वेळेला डॉक्टर अशी पदवी लावण्यात लोक धन्यता मानायचे. तर त्यामुळे समाजात वैद्य म्हणून अभिमानाने लोकांना उभं करणं किंवा मी वैद्य आहे असं सांगण्याचं धैर्य त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं. ते एक अन्य क्षेत्रातील त्यांची गती असली तरी त्यांचा एक नेत्रचिकित्सक म्हणून फार मोठा लौकिक होता. आणि जेव्हा आज माझी चिकित्सा सरांनी केली आहे आणि असं म्हणून त्यांच्या मुलाला किंवा त्यांच्या पुढच्या पिढीला लोक घेऊन जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा खरंच आपल्याला किती मोठं सद्भाग्य आहे याची जाणीव होते. कितीतरी वैद्यांकडे कापूस बँडेज असं काही नसायचंच. तर मग सगळ्यात पहिल्यांदा आल्यानंतर काय करायचं, नाही आयोडीन लावायला पाहिजे. आयोडीन लावायला पाहिजे, आयुर्वेदात काय आयोडीन लावायचं कुठं, म्हणजे हा प्रश्न सरांच्या विद्यार्थ्यांना कधीच आला नाही ॲक्च्युली. मग काय जात्यादी तेल लावायचं, एलादी तेल लावायचं, व्रणरोपण तेल लावायचं, व्रणशोधन तेल लावायचं. मग ते एखाद्या पेशंटला औषध द्यायचं असेल, सरांच्या डोक्यामध्ये एखादा काहीतरी वेगळा विचार आला असणार अशा स्वरूपाचा की लगेचच त्या प्रकाराने सर औषध देऊन मोकळे व्हायचे, एकेरी औषध वापरायचे. साध्या औषधाने दिवसाला 1 किलो वजन वाढेल या रेटने, म्हणजे वजन कमी होतंय म्हणून रुग्ण आला आहे आणि त्याला औषधं दिली आहेत आणि 21 दिवसामध्ये 21 किलो वजन त्याचं वाढलं. आणि औषध किती वापरलं तर सकाळ संध्याकाळ एकच औषध, ठरलेलं एक औषध, आणि त्याची मात्रा साधारणतः 20 मिलीग्रॅम पर डे, म्हणजे 40 मिलीग्रॅम पर डे औषध वापरून दिवसाला 1 किलो वजन वाढणं आणि 21 दिवसात 21 किलो वजन वाढणं ही उत्तुंग झेप आहे. म्हणजे चिकित्सक म्हणून हे भल्या भल्यांना शतकानुशतकं जमत नाही अशा प्रकारचा हा विषय. तर संध्याकाळी दवाखान्यात बसायचं जेव्हा मला आठवते. पूर्वी 2 वेळेचा दवाखाना होता, परंतु संध्याकाळच्या दवाखान्याच्या वेळेत आमच्या धर्मचैतन्याचा आवार गर्दीनं कायमच फुललेलं मी बघितलेलं आठवतं. औषधं दिली तरी देखील बिल कधी करायचं नाही. 3-3 महिन्यानंतर लोक म्हणायचे अहो काहीतरी सांगा ना, असं काय करताय सर. तरी देखील नाही झाला बरा की म्हणजे बरा 15-20 दिवसांनी जरी झाला आणि मुलं तो जरी निघून गेला माणूस तरी त्याचा काही लकडा नसायचा. असा त्याचा स्वभाव शेवटपर्यंत तसाच राहिला. त्या स्वभावात काही फरक पडला नाही. 62 साली तो जेव्हा वैद्य झाला आयुर्वेद प्रवीण, त्यानंतर हरिभाऊंनी त्याला सांगितलं की तू शिकवायला इथे येत जा. मग तिथे अण्णांनी आयुर्वेद शिकवायला सुरुवात केली. आणि भारतीय शास्त्रांच्या बाबतीमध्ये हे वैशिष्ट्य नक्की आहे की भारतीय शास्त्र ही भारतीय पद्धतीनेच शिकायला पाहिजे. संहितांपासून आयुर्वेद शिकवायचा ही गोष्ट ही ऑलमोस्ट लुप्त झालेली होती. आणि त्यामुळे सरांनी स्वतःच्या घरी धर्मचैतन्याला मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि ते संहिता आधारित असायचं की मी संहिता शिकवतो डायरेक्टली. हेतवा पूर्वरूपाणी रूपाणी उपशयस्तथा. आता ह्याच्यामध्ये बघा, हेतू पूर्वरूप रूप उपशय आणि सगळ्यात शेवटी संप्राप्ती आलेली आहे. खरं म्हणजे हेतू घडल्यानंतर संप्राप्ती घडते, नंतर पूर्वरूप आणि रूप आणि त्याच्यानंतर उपशय, त्याचा जो काही आहे किंवा नाही त्याचं गणित तुम्हाला कळतं. आणि एवढ्यावर न राहता त्या विद्यार्थ्यांनी संध्याकाळी सरांच्या क्लिनिकमध्ये शिकायला यायचं, ही पद्धत सरांनी सुरू केली. आणि त्यामुळे अशी परिस्थिती व्हायची की हे जे काय आपण सकाळी शिकलो हे केवळ पोपटपंची करण्याची गोष्ट नाही आहे, तर हे चरकातलं सूत्र, हा रुग्ण त्याच्यावरनं हे निदान झालं, त्याला ही औषधं दिली, याला बरं वाटलं, हे इतकं प्रॅक्टिकल ते होत जायचं. सरांनी मला बसून संस्कृतची टीका त्यातलं वाचून असं कधीच शिकवलं नाही. अगदी बारीक सारीक संस्कृतमधल्या बारकाव्यांसकट, विभक्तीसकट, विभक्ती प्रत्ययासकट असं एखाद्या विद्यार्थ्याला शिकवणं आणि त्याच्याऐवजी मला ढोबळ हे करायचं असतं, दिस इज टू बी प्रॅक्टिस्ड असं सांगणं, हे दोन्ही कौशल्य सरांकडे होतं. आज मी काहीतरी वेगळं शिकवलं पाहिजे हे रोजचं होतं. आणि असा विशेष मुद्दा सांगायची वेळ आली की त्यांचे डोळेच चकाकायचे
की आम्हाला असं एक बारीक हसू चेहऱ्यावर यायचं आणि आमच्याला असं लक्षात यायचं की आता सर काहीतरी विशेष सांगतायत आणि असं हे विशेष सांगणं आम्ही इतक्या वेळा अनुभवलं की त्यांनी आमचं आयुष्य घडत गेलं. अण्णांनाही अशाच अष्टांग आयुर्वेदापैकी काय बाल गलोद्रांग या 8 अंगांपैकी प्रत्येक वैद्याने एका गोष्टीचे नैपुण्य मिळून त्यात आपले करिअर करावे अशी इच्छा होती. म्हणजे आयुर्वेदाच्या 8ही अंगांनी विचार होईल अशी त्यांची इच्छा होती. आम्ही 1900 म्हणजे आम्ही सरांचे जे समवयस्क विद्यार्थी होतो त्यांच्यामध्ये सतत असं चर्चा चालायची की सरांना असं वाटतंय की एक आपलं रुग्णालय असावं किंवा सतत चिकित्सा देण्यासाठी म्हणून 24 तास सेवा देण्यासाठी काहीतरी केंद्र असावं. मग आम्ही काय करू शकत होतो तर आम्ही प्रायव्हेट परंतु कोऑपरेटिव्ह बेसिसवर चालणारं हॉस्पिटल तयार करू शकत होतो आणि तशी कंपनी काढून आम्ही पुनर्वसू चिकित्सालयाची स्थापना केली. आयुर्वेदला येण्याच्या अगोदर मी फार्मसीचा डिप्लोमा केला असल्या कारणामुळे आयुर्वेद केवळ शास्त्राचीच असं नव्हे तर औषधी निर्माण शास्त्राची सुद्धा मला गोडी होती आणि सरांनी हे नेमकं त्यावेळेला हेरलं आणि मग मी आणि माझे जे सगळे मित्र जे होते आमच्या या सगळ्या मित्रांच्या कंपूला किंवा ग्रुपला सर असं म्हणाले की तुम्ही औषध निर्माणातच जास्त लक्ष घाला. ते कधीही औषधं शिकायच्या फंदात पडत नसत. औषधांच्या मागे नेमका विचार काय तो विचार मला कळला पाहिजे. एकदा विचार मला कळला की ती औषधं मी तीच काय अन्य कुठलीही वापरू शकेन आणि मग असं लक्षात घेऊन तो पंचमहाभूतांचा विचार समजून घेतला. सरांनी ही जी शिक्षण पद्धती शिकवली की जिथं जाल तिथे शिका त्या पद्धतीने मी शिकत गेलो आणि त्यामुळे कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटमध्ये गेलो तरी तिथं मला काय शिकण्यासारखं आहे त्यातलं आयुर्वेदाला काय उपयोगी आहे मी आयुर्वेदिक चिकित्सा करताना ह्यातलं मला काय उपयोगात आणता येईल या प्रकारचं मी माझ्या करिअरमध्ये इनकॉर्पोरेट करत गेलो. कुणालाही ज्ञान मिळण्यापासून वंचित केलं नाही. हा सत्पात्री आहे का नाही ह्याची चिंता नाही केली. त्याला काय झेपेल त्याला काय सोसेल तेवढं ज्ञान त्याला देत राहा आणि अतिशय प्रेमळ पद्धतीने द्या. सरांकडनं ज्ञान मिळवायला कधीही कष्ट पडले नाहीत कधीच नाही. पण सरांचं सर्वात मोठं काम जे त्यांनी उराशी अनेक वर्ष बाळगलं त्याच्यासाठी काही स्वतः प्रयत्न केले ते म्हणजे त्रिस्कंद कोश. हेतुलिंगौषध ज्ञानम स्वस्थातुरपरायणम त्रिसूत्रम शाश्वतम पुण्यम विबुधेयम पितामह असं चरकाच्या पहिल्या अध्यायामध्ये सूत्र आहे सूत्रस्थानामध्ये. आणि आयुर्वेद हा त्रिस्कंधात्मक आहे. अष्टांग संग्रहामध्ये हेतुलिंगौषध स्कंद त्रयमात्र निबंधना अशा स्वरूपाचं सूत्र आहे. तर याच्या पलीकडे या 3 स्कंदांच्या पलीकडे आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये काही नाही. त्या सरांनी आपण त्रिस्कंद कोश नावाची गोष्ट तयार करावी असं ठरवलं आणि मूळ ग्रंथाच्या वचनाचाच आधार घ्यायचा आहे. त्यामुळे चरक, सुश्रुत, अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह या 4 ग्रंथाला धरून त्रिस्कंद कोश करायचा असं ठरलं. विशेषतः त्याच्यामध्ये संस्कृत, आयुर्वेद आणि संगणक या तिन्हींचा एकत्र मिलाफ असणारा अशा स्वरूपाचा आहे. लक्षणकोशाची 85,000 रेकॉर्ड्स, हेतुकोशाची 85,000 रेकॉर्ड्स या दोहोंवरती बेस्ड अशा स्वरूपाचा आयुत निदान हे डायग्नोस्टिक सॉफ्टवेअर आणि औषधकोशाची 3 लाख रेकॉर्ड्स त्याच्यावरती आधारित आयुत उपचार अशा स्वरूपाचं सॉफ्टवेअर. तर हे जे काही त्रिस्कंद कोशाचं काम आहे ही सरांची खूपच मोठी दृष्टी संशोधनामध्ये असणारी अशा स्वरूपाची आणि न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचं हे काम आहे. 21व्या शतकात आयुर्वेदाचं काय काम झालं तर त्रिस्कंद कोशाचं काम झालं. तर मला असं वाटतं हे काम लोकांपर्यंत पोचणं लोकांकडून ते वापरलं जाणं आयुर्वेदाच्या क्षेत्रातल्या हेच खऱ्या अर्थाने आपण सरांना त्याचं क्रेडिट दिलं असा त्याचा अर्थ होईल. ह्या सरांच्या विविध कामांचा आवाका लक्षात घेता जेव्हा सरांचं अपघाती निधन झालं त्यानंतर सरांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थी मित्र वैद्य मावा कोल्हटकर आयुर्वेद प्रतिष्ठान ह्याची स्थापना केली. ही सर इतकी वेगवेगळ्या लेवलची कामं खरं तर अष्टपैलू अशा प्रकारची कामं सर वेगवेगळ्या पद्धतीने करत होते. ती कामं एका विद्यार्थ्याला कदाचित शक्य नाहीत अशा उद्देशाने या प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि या सर्व कामांचं वेगवेगळ्या पद्धतीने हीच कामं आज प्रतिष्ठान पुढे राबवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल, विद्यार्थ्यांच्या काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यासारखे नवीन व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या आर्थिक अडचणी असतील तिथपासून
ते आयुर्वेदाच्या क्षेत्रातील विविध कामं करण्याचा प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे आणि करत राहील. मग आता विद्यार्थी जर उत्तम अभ्यास असलेला घडवायचा असेल तर शिक्षणाच्या सिस्टीमला काहीतरी वेगळं स्वरूप देणं ही गोष्ट आवश्यक होती. आणि उत्तम विद्यार्थी त्याच वेळी घडेल ज्यावेळी त्याचा संहितांचा अभ्यास, संहिता अध्ययन ही गोष्ट सगळ्यात उत्तम असेल. त्यामुळे हे उद्दिष्ट लक्षात घेतल्यानंतर मग असा विचार केला की ज्यांचा संहितांचा अभ्यास उत्तम आहे आणि जे पुढचा संपूर्ण आयुष्यभराचा व्यवहार हा केवळ संहिताधारित अध्ययनातूनच करता आहेत असे विद्यार्थी तयार करणं, हे जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी कुठली तरी वेगळी वाट चोखाळणं ही गोष्ट गरजेची आहे. आणि त्यातून गुरुकुल या संकल्पनेचा उदय झाला. ही सुरुवात साधारण 2009 साली केली आणि प्रतिवर्षी 3 अभ्यासक्रम याप्रमाणे काउंट केलं तर या वर्षापर्यंत आपण 24 गुरुकुलाचे निवासी अभ्यासक्रम हे पूर्ण करणं ही प्रक्रिया केलेली आहे. यात येणारे बहुसंख्य अध्यापक हे कोल्हटकर सरांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विद्यार्थी आहेत. त्यामुळे केवळ सरांविषयीचं असणारं प्रेम, त्यांच्याविषयी असणारा आदर या भावनेतून सर्वजण इथं येतात. शेवटी धर्म अर्थ काम मोक्ष ही 4 नक्की पुरुषार्थ आहेत. त्यामुळे त्यातला अर्थप्राप्ती ही ओघाने येत जाणारी गोष्ट आहे. धर्माला बाधा येतात, धर्म म्हणताना इथे कर्तव्य अशा अर्थाने कर्तव्याला बाधा येऊन अर्थ मिळवणं हे काही योग्य नाही आणि ते त्यांनी आयुष्यभर ते तत्त्व जोपासलं. कदाचित या सात्विक वृत्तीमुळेच अनेक लोक त्यांच्याकडे आकृष्ट झालेली आहेत आणि झालेली होती आणि त्यातनं असंख्य आयुर्वेदाच्या क्षेत्रातली कामं उभी राहिली. आज सरांच्या 25व्या पुण्यतिथीला हजारभर माणसं त्या सेमिनारला येत आहेत. हजारभर माणसं का येत आहेत? 1000 माणसांची लिमिटेशन आहे म्हणून येत आहेत. हजारोनी माणसं सरांशी जोडली गेली आहेत. 25 वर्षानंतर सुद्धा ते टिकून आहे आणि माझी खात्री आहे 50 वर्षानंतर पण टिकून राहील. कारण ते सरांनी मी आणि माझ्यापुरतं मर्यादित न ठेवता हे सगळ्यांचं शास्त्र आहे, सगळ्यांना द्यायचं आहे, हे देण्याचीच वृत्ती दाखवलेली आहे. आणि म्हणून 25 वर्षानंतर सुद्धा अशी परिस्थिती आहे की सर ज्यावेळी गेले त्यावेळी ज्यांचा जन्म झाला नव्हता अशी पिढी आत्ता वैद्य होती. आता स्टुडंट्सचे जे आत्ताचे आहेत हे सगळे त्यावेळी त्यांचा जन्मही झालेला नव्हता असे होते. ज्यांनी सरांना पाहिलेलेही नाही अशी माणसं आज सरांच्या पुण्यतिथीला एकत्र येत आहेत आणि त्याच ध्यासातनं आयुर्वेद शिकतायत जो ध्यास कोल्हटकर सरांनी घेतलेला होता. अथांगाची पायरी चढलो आणि हा प्रवास सुरू झाला. जीवनाचं एक आवर्तन आज पूर्ण होताना अनुभवणं अवर्णनीय आहे. आयुर्वेद चराचरात आहे. आपल्यात निसर्ग नांदतोय याची ही पावती आहे. राहिला प्रश्न शरीर अस्तित्वाचा, तर मी तुम्हा प्रत्येकाच्या सेवाभावात आहेच. आपण एकत्रितपणे रोवलेल्या सेवाभावाच्या बीजाचं रूपांतर आज एका विशाल जीवनवृक्षात झालंय आणि त्याची प्रत्येक शाखा आयुर्वेद यात्रेचं परिक्रमण करतेय. आयुर्वेद अन जीवनात अद्वैत साधतीय. यासारखं दुसरं समाधान नाही. आंदण देण्याच्या क्षणी एवढंच ठरवलं होतं, ज्ञानप्रवाह वाहते ठेवले पाहिजेत. वाहते ठेवा, आज एवढंच एक मागणं आहे.
आहे.